नमस्कार. कधीकधी ना दोन गोष्टी अशा असतात की त्या दिसतात अगदी विरुद्ध, पण प्रत्यक्षात त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. आज आपण अशाच एका गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे भारताच्या जंगलांचा आणि त्याच जमिनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा. हा एक असा संघर्ष आहे बघा, जिथे एका बाजूला आहे पर्यावरण आणि दुसऱ्या बाजूला आहेत लोकांची रोजीरोटी, त्यांची उपजीविका. तर मग प्रश्न हा आहे की जंगल नक्की कधी जंगल नसतं. म्हणजे विचार करा, जंगल म्हणजे नेमकं काय आणि एखादी जमीन जंगल आहे की नाही हे ठरवणार कोण? याच मोठ्या प्रश्नांभोवती भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे दोन महत्त्वाचे निकाल फिरतात आणि तेच निकाल आपल्याला हा गुंता सोडवायला मदत करणार आहेत. चला तर सुरुवात करूया पहिल्या केसपासून. ही केस आहे खऱ्या सरकारी मालकीचे जंगलाला वाचवण्याबद्दल, आणि या केसमध्ये कोर्टाने एक खूपच म्हणूया कणखर आणि स्पष्ट भूमिका घेतली. पाहूया नक्की काय घडलं होतं. ही काही 1-2 वर्षांची लढाई नव्हती, तब्बल 50 वर्ष चालली ही लढाई. विचार करा, सगळं सुरू झालं 70च्या दशकात. कर्नाटकात सरकारची 134 एकर वनजमीन एका सहकारी संस्थेला शेतीसाठी भाड्याने दिली गेली. सगळं ठीक होतं, पण 1985 मध्ये चित्र पालटलं. करार संपला आणि सरकारने तो वाढवून द्यायला साफ नकार दिला. आणि बस, तिथूनच सुरू झाली एक लांबलचक कायदेशीर लढाई, जी अनेक दशकं चालली आणि अखेरीस 2025 मध्ये सुप्रीम कोर्टात पोचली. आणि तिथे कोर्टाने कर्नाटक सरकारच्या बाजूने निकाल दिला. 134 एकर हा फक्त एक आकडा नाहीये. या आकड्यामागची गंभीरता समजून घ्या. 134 एकर म्हणजे किती मोठं क्षेत्र असेल याचा विचार करा. इतक्या प्रचंड मोठ्या भागावरचं जंगल साफ करून तिथे शेती सुरू झाली होती. म्हणजे पर्यावरणाचं किती मोठं नुकसान झालं असेल. आणि हाच कळीचा मुद्दा न्यायालयासमोर होता. आता हे जे शब्द आहेत ना, हे थेट सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. कोर्टाने अगदी स्पष्टपणे म्हटलं की ही जमीन भाड्याने देणं मुळातच चुकीचं होतं, कारण त्यामुळे एका मोठ्या वनक्षेत्राचा नाश झाला, प्रचंड जंगलतोड झाली. म्हणजे बघा, कोर्टाची भूमिका किती स्वच्छ आणि स्पष्ट होती. त्यांच्या मते हा निर्णयच व्हायला नको होता. तर मग यातून महत्त्वाचा मुद्दा काय समोर आला? न्यायालयाने एक खूप महत्त्वाचं तत्त्व घालून दिलं. ते म्हणजे जी जमीन सरकारी रेकॉर्डवर जंगल म्हणून नोंदवलेली आहे, तिचा वापर शेती किंवा इतर कुठल्याही कामासाठी करता येणार नाही. फुल स्टॉप. आणि इतकंच नाही, तर कोर्टाने आदेश दिले की ती जमीन पुन्हा पूर्ववत करा, म्हणजे तिथे परत जंगल उभं करा. आणि आता कथा एका वेगळ्या वळणावर येते. कर्नाटकची समस्या काय होती? खरं जंगल होतं आणि त्याची शेती केली जात होती. पण महाराष्ट्रातली समस्या याच्या अगदी उलट होती. इथे खरीखुरी शेतजमीन होती, पण तिला कागदोपत्री जंगल बनवून टाकलं होतं. आता एकाच कोर्टाने या दोन टोकाच्या समस्या कशा हाताळल्या हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. तर आता वळूया दुसऱ्या कहाणीकडे. ही कहाणी आहे सामान्य माणसाच्या हक्कांची, सरकारच्या मनमानी कारभाराविरोधातल्या लढ्याची. ही कहाणी आहे त्या शेतकऱ्यांची ज्यांच्या स्वतःच्या खाजगी जमिनीला एका रात्रीत जंगल ठरवून टाकण्यात आलं. जरा विचार करा, जमीन तुमची, मालकी तुमची, पण एका सरकारी शेऱ्यामुळे तुम्ही ती विकू शकत नाही, त्यावर कर्ज काढू शकत नाही, इतकंच काय, साधं घरही बांधू शकत नाही. हेच दुःस्वप्न महाराष्ट्रातले हजारो शेतकरी जगत होते. त्यांच्या खाजगी जमिनीवर अनेकदा त्यांना कल्पनाही न देता वन असा शिक्का मारला गेला, आणि यामुळे त्यांचं अख्खं आयुष्य, त्यांची रोजीरोटीच धोक्यात आली होती. या लढ्यातले एक याचिकाकर्ते किशोर ठाकरे यांचं म्हणणं ऐका. ते म्हणतात, हा निर्णय गरीब, दारिद्र्याने पिचलेल्या शेतकरी बांधवांसाठी आशेचा किरण आहे. केवळ नोटीस दिली म्हणजे ती जमीन वन ठरत नाही. किती महत्त्वाचं वाक्य आहे हे. म्हणजे कोर्टाने हे स्पष्ट केलं की फक्त कागदावर एक नोंद केली किंवा एक नोटीस काढली म्हणजे काही खाजगी जमीन आपोआप जंगल बनत नाही. आता इथे गोंधळ निर्माण होऊ शकतो, बरोबर ना? एका निकालात कोर्टाने जंगल वाचवलं आणि दुसऱ्या निकालात शेतकऱ्यांची जमीन वाचवली. मग हे दोन्ही निकाल एकमेकांच्या विरुद्ध नाहीत का? पण थांबा, गंमत पुढेच आहे. वरवर जरी हे निकाल वेगळे दिसत असले तरी त्यांच्या मागे कोर्टाचं एकच स्पष्ट तत्वज्ञान आहे. ते काय आहे? चला समजून घेऊया. हे बघा, इथे सगळं अगदी स्पष्ट होतंय. कर्नाटक केसमध्ये काय होतं? सरकारी जंगलाचा बेकायदेशीर वापर. आणि महाराष्ट्र केसमध्ये खाजगी जमिनीवर सरकारचा बेकायदेशीर शिक्का. म्हणजे दोन्ही प्रकरणामध्ये कॉमन काय होतं? बेकायदेशीरपणा आणि मनमानी कारभार. आणि कोर्टाने नेमकं याच्यावरच घाव घातला. एका ठिकाणी त्यांनी पर्यावरणाला वाचवलं, तर दुसऱ्या ठिकाणी सामान्य नागरिकाच्या हक्काला. पण दोन्ही ठिकाणी त्यांनी कायद्याचंच राज्य राखलं. आणि महाराष्ट्र केसमध्ये हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, प्रशासकीय मनमानी. आता हा जरा जड शब्द वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ म्हणजे जेव्हा सरकारी अधिकारी कायद्यानुसार नाही
तर स्वतःच्या मर्जीनुसार किंवा लहरीपणाने निर्णय घेतात. आणि सुप्रीम कोर्टाने नेमकं याच मनमानी कारभाराला लगाम घातला. त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही. तर मग ह्या सगळ्याचं महत्त्व काय? म्हणजे या दोन निकालांमधून आपण काय शिकायचं? हे निकाल भारतासाठी, पर्यावरणासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी इतके महत्त्वाचे का आहेत? चला यावर एक नजर टाकूया. सोप्पं आहे. या निकालांमधून कोर्टाने न्यायाचे 2 भक्कम स्तंभ उभे केले आहेत. पहिला स्तंभ आहे जंगलाचं संरक्षण, म्हणजे सरकारी जंगलांना अभेद्य किल्ल्यासारखं जपा, तिथे कोणीही अतिक्रमण करता कामा नये. आणि दुसरा स्तंभ आहे नागरिकांचं संरक्षण, म्हणजे सामान्य माणसाला सरकारच्या मनमानी कारभारापासून वाचवा. आणि हे दोन्ही स्तंभ एकाच वेळी तितकेच मजबूत असणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. एक देश म्हणून पुढे जाताना, विकास करताना आपण आपली जंगलं आणि आपले शेतकरी या दोघांचीही भरभराट कशी काय सुनिश्चित करू शकतो? हा तोल साधणं हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे. एकीकडे प्रगती हवी आहे आणि दुसरीकडे निसर्ग आणि लोकांचे हक्कही जपायचे आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा साधायच्या, हाच तो मोठा प्रश्न आहे जो हे निकाल आपल्यासमोर सोडून जातात.